नमस्कार, आयुर्वेद फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे। पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये थंडावा आलेला असतो, परंतु या थंडाव्याबरोबरच पावसाळ्यामध्ये आजारपण देखील वाढत असतात। सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया तसेच विविध प्रकारचे इन्फेक्शन, त्वचा विकार, केसांचे विकार असे आजार पावसाळ्यामध्ये डोकं वर काढत असतात। आयुर्वेद शास्त्रामध्ये जशी दिनचर्या वर्णन केलेली आहे तशीच ऋतुचर्या देखील वर्णन केलेली आहे। म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये आपला आहार आणि विहार हा कसा असायला हवा याविषयीचे वर्णन यामध्ये आहे। म्हणजेच उन्हाळ्यामधला आहार हा वेगळा असतो, विहार हा वेगळा असतो। परंतु आता पावसाळा लागलेला आहे आणि तोच आहार विहार आपण जर कंटिन्यू ठेवला तर आपण आजारपणाला बळी पडू शकतो। कारण प्रत्येक ऋतूमध्ये ही दोषस्थिती जी असते, वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या दोषांची स्थिती ही वेगवेगळी असते। उन्हाळ्यामध्ये जे आहार विहार आपण घेत असतो तोच आहार विहार जर आपण पावसाळ्यामध्ये देखील केला तर आपले जे दोष आहे हे वाढू शकतात। यामध्ये मुख्य जो दोष असतो जो पावसाळ्यामध्ये वाढू शकतो आणि तो नॅचरली पण वाढलेला असतो आपल्या शरीरात आणि वातावरणामध्ये, तो दोष म्हणजे वातदोष। मग पावसाळ्यामध्ये आपला आहार आणि विहार कसा असायला हवा? पित्त आणि कफदोष हे आहे त्या स्थितीतच राहावे आणि वातदोष जो वाढलेला आहे तो देखील या प्रमाणापेक्षा जास्त वाढू नये या प्रकारचा आपला आहार आणि विहार हा असायला हवा। तर आज आपण पावसाळ्यामध्ये काय खावे, काय खाऊ नये की जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती ही चांगल्या प्रकारे राहील आणि आपण विविध आजारांना बळी पडू नये याविषयी सविस्तर वर्णन बघूया। त्यापूर्वी आयुर्वेद फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती असायला हवी तेवढी स्ट्रॉंग अशी झालेली नसते, त्यामुळे आपल्याला पचायला हलकाच असा आहार हा घ्यावा लागेल। पावसाळ्यामध्ये विविध आजारांना बळी पडू नये यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये आवर्जून काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आले, अद्रक। अद्रकाचे प्रमाण आपण भाजीमध्ये किंवा चहा करताना, काढा करताना अद्रकाचा समावेश आपण करू शकतो। तसेच शक्य असल्यास अद्रकाचा तुकडा हा आपण दिवसातून एकदा तोंडात चावून खावा, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती ही चांगली राहील आणि आपल्याला सर्दी, खोकला यासारखे छोटे मोठे आजार हे पावसाळ्यामध्ये होणार नाही। अश्वगंधा, कडुनिंब, गुळवेल यांचा काढा जर आपण दिवसातून एकदा घेतला तर आपली प्रतिकारशक्ती ही चांगली राहते आणि आपण विविध आजारांना बळी देखील पडत नाही। या औषधांचे चूर्ण देखील बाजारात मिळतात, आपण त्या चूर्णांचा काढा देखील करू शकतो। गवती चहाचा उपयोग चहा करताना किंवा काढा करताना केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते। अशा प्रकारे आपण हे काही पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते। आता बघूया की पावसाळ्यामध्ये कोणता आहार घ्यायला हवा की जेणेकरून आपल्या शरीरातील वातदोष हा वाढणार नाही आणि आपण वारंवार आजारांना बळी पडणार नाही। गहू, ज्वारी, बाजरी, मका यांचा समावेश आपण आपल्या आहारामध्ये करू शकतो। म्हणजे यांची पोळी, भाकरी यांचा समावेश आपल्या आहारात हा आवर्जून असावा। भाज्यांमध्ये भोपळा, भेंडी, टोमॅटो, शिमला मिरची, आले, लसूण, कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी यांचा उपयोग आपल्या भाज्यांमध्ये आपण करू शकतो। फळांमध्ये सफरचंद, अननस, डाळिंब, चेरी, जांभूळ हे फळं आपण आहारामध्ये घेऊ शकतो। उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात आंबे खाल्लेले असतात। आंब्यामुळे आपल्या रक्तातील साखर ही नॅचरलीच वाढते, परंतु पावसाळ्यात येणारे जे जांभळं आहेत हे जर आपण खाल्ले तर आपल्या शरीरात वाढलेली साखर ही नॅचरलीच कमी होते। कारण आंबा हा मधुर रसात्मक आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील साखर ही वाढत असते। परंतु पावसाळ्यात येणारा जांभूळ हा कषाय रसातक म्हणजे तुरट अशा रसाचा असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरात वाढलेली साखर ही कमी होते। त्यामुळेच
आपल्या भारतात जे सीझनल फ्रूट येतात ते आपण आवर्जून खावे. म्हणजे जर उन्हाळ्यामध्ये आंबे खात असाल तर आपण पावसाळ्यात येणारा जांभूळ हे फळ आवर्जून खावे. म्हणजे आपली वाढलेली रक्तातील साखर ही देखील नॅचरलीच कमी व्हायला मदत होते. त्यासाठी इतर औषधं घेण्याची देखील गरज पडत नाही. तर अशा प्रकारे फळं, भाज्या आणि धान्य आपल्या आहारामध्ये आपण घेऊ शकतो. मग काय खाण्याचे पावसाळ्यात टाळावे हे बघूया. पावसाळ्यामध्ये पालेभाज्यांचा समावेश आपल्या आहारातून वर्ज्य असा करावा. कारण पालेभाज्यामुळे पोटांचे विकार हे होण्याची शक्यता असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे इन्फेक्शन देखील हे पालेभाज्यामुळे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात हे होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये केवळ आपण पालेभाज्याचे सेवन करणे टाळावे. पावसाळ्यामध्ये कडधान्य आपण खाऊ शकतो, परंतु मोड आलेले जर कडधान्य आपण वारंवार आहारात घेत असू तर असे करण्याचे टाळावे. कारण मोड आलेले कडधान्य प्रमाणापेक्षा जास्त जर आहारात असतील तर अशामुळे आपल्या शरीरातील वातदोष हा वाढत असतो. आणि पावसाळ्यामध्ये नॅचरली देखील आपल्या शरीरातला वातदोष हा वाढलेला असतो. त्यामुळे आपण वातदोष वाढणारे आहाराचे सेवन या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये करायचे टाळायचे आहे. त्यासाठी मोड आलेले कडधान्य पावसाळ्यामध्ये खाऊ नये. पावसाळ्यामध्ये आपला पाचकाग्नी हा असा तीव्र असा झालेला नसतो, म्हणजे त्याची क्षमता ही वाढलेली नसते. त्यामुळे तेलकट, मसालेदार आणि पचायला जड असे अन्न देखील आपण खायचे टाळावे. गोड आणि आंबट पदार्थ देखील प्रमाणापेक्षा जास्त खाण्याचे टाळावे. रात्रीचा आहार हा हलका असा असावा. जास्त प्रमाणात आपण आहार घेतल्यास पचनशक्तीवर भार पडतो आणि त्यामुळे दोषस्थिती ही बिघडू शकते. रात्री झोपताना गाईचे दूध आणि तूप घेतल्यास शरीरातील वातदोष कमी व्हायला मदत होते. पावसाळ्यामध्ये दूध आणि सत्तूचे पीठ हे खाणे टाळावे. कारण सातूचे पीठ हे शीतगुणात्मक असे असते आणि शीतगुणात्मक पदार्थ हे पावसाळ्यामध्ये खायचे आपल्याला टाळायचे आहे. कारण अशा पदार्थांमुळे वातदोष हा वाढू शकतो. पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये वात हा वाढलेला असतो, तसा शरीरामध्ये देखील वात हा वाढलेला असतो. त्यासाठी स्नानासाठी आपण थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याचा वापर करणे सुरुवात करावे. कारण थंड पाण्याचा जर आपण स्नानासाठी वापर केला तर शरीरातील वातदोष हा वाढू शकतो. म्हणून उष्ण पाण्याचा जर वापर केला तर वात हा कमी व्हायला मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात जर आपण थंड पाण्याने स्नान करत असू तर पावसाळ्यामध्ये आपल्याला कोमट पाण्याने स्नान करणे सुरू करायचे आहे. खूप जण उन्हाळ्यामध्ये गच्चीवर मोकळ्या हवेमध्ये झोपत असतात, परंतु जर आपण पावसाळ्यात देखील गच्चीवर मोकळ्या हवेत झोपलो तर आपल्या शरीरातील वातदोष हा वाढू शकतो. आणि असे वारंवार केल्यास शरीरातील वातदोष वाढल्यामुळे होणारे जे आजार आहे, म्हणजे पॅरालिसिस आहे, फेशियल पॅरालिसिस आहे किंवा इतर वाताचे विकार आपल्याला होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये मोकळ्या हवेमध्ये झोपण्याचे टाळावे. पावसाळ्यामध्ये बाहेरील वातावरण हे दमट असे झालेले असते, ते दूषित देखील झालेले असते. त्यामुळे आपण आजारी हे वारंवार पडू शकतो. त्यासाठी अशा प्रकारच्या आहारविहाराचा समावेश आपल्या दिनचर्येमध्ये आवर्जून करावा. पावसाळ्यामध्ये डोके काढणारा आजार म्हणजे दमा हा एक आजार आहे. याविषयी देखील आपण सविस्तर वर्णन पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.